कदाचित ऐकणाऱ्यांचा माझ्या सांगण्यावरती विश्वास बसणार नाही, परंतु घडलेला आणि ज्वलंत प्रसंग मी तुमच्या समोर मांडेल। सध्या सोशल मीडिया, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक इकडं सगळ्यात जास्त गाजलेली आणि जास्तीत जास्त तरुणांचं प्रेरणास्थान ठरलेले कोणते महात्मे? प्रेमानंदजी महाराज। आपण सर्वजण यूट्यूबला वगैरे बघत असाल, मी नामाचा महिमा सांगतोय बरं का। वृंदावनचे असणारे ते महात्मे प्रेमानंदजी महाराज, आज त्यांचे एवढे फॉलोअर्स झाले आणि एवढे त्या ठिकाणी, आता फॅन फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा एवढे भक्त त्यांचे वाढले, एवढे भक्त वाढले की दिवसा ते वृंदावनाची परिक्रमा करायचे। त्यांच्या दर्शनाला एवढी गर्दी व्हायची की रोड डायरेक्ट चॉकअप व्हायचे, बंद, इतकी ट्रॅफिक वाढली। शेवटी त्यांनी काय केलं, रात्रीची परिक्रमा चालू केली आणि सध्या स्थितीला रात्रीच्या परिक्रमेला सुद्धा एवढी गर्दी वाढली की रात्री सुद्धा 4-4 तास ट्रॅफिक जाम होती। रात्री मला वाटतं 3 वाजता त्यांची परिक्रमा सुरू होते, रात्री 1 वाजेपासूनच त्यांच्या दर्शनाकरता गर्दी लागते। त्यांची चेहऱ्याची, हाताची स्किन एवढी मुलायम, एवढी मऊ आहे। छोटंसं एखादं असणारं बालक असेल ना, छोटा मुलगा, छोटी मुलगी, त्यांची स्किन जेवढी नाजूक असते ना, एवढी नाजूक स्किन आहे त्यांची। मला नामाचा महिमा तुमच्या पुढे मांडायचा आहे। 17 वर्ष झाले प्रेमानंदजी महाराज यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, तरी पण हा परमार्थ चालू आहे। आणि 17 वर्षापासून विना किडनीचं त्यांच्या शरीराचं कार्य चालू आहे। आपल्याकडे जर डॉक्टर असतील ना, डॉक्टरला जाऊन एकदा विचारा, भेटा, दोन्ही किडन्या जर निकामी झाल्या तर माणूस किती दिवस जगेल? मग आपल्या लक्षात जगू शकत नाही, कारण आपण जे पाणी पितो, आपला घाम असेल किंवा उत्सर्जनावाटे जे निघणारे पदार्थ असेल, या सगळ्यांचं फिल्टरेशन करण्याचं काम ती किडनी करत असते। आणि एवढं महत्त्वाचं काम करणारी किडनी, कदाचित एक किडनी गेली, एक राहिली, ती एकीवर लोड येऊन ती का होईना कसं कसं कार्य त्या ठिकाणी करू शकते। परंतु महाराजांच्या दोनही किडन्या गेलेल्या असताना सुद्धा एवढं सुंदर आयुष्य जगत आहेत, सुंदर अशा प्रकारे प्रवचन देत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राधा नाम त्यांचं कधीच चुकत नाही। ज्या वेळेस काही मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना विचारलं, महाराज जी आपके इस तेज का राज क्या है? दोनों किडनियां नहीं होने के बावजूद भी आप इतना श्रम कैसे कर सकते हैं? त्यावेळेस महाराजांनी उत्तर दिलं, सब राधा राणी की कृपा आहे। सुंदर अशा प्रकारे त्यांचं असणारं नामचिंतन असतं राधा राणीचं।